1 तास मिळालाच कुठं. कारण चाल वगैरे आजकाल कीर्तनकार मी म्हणतोय प्रत्येक ठिकाणी तुम्ही गावकऱ्याने आग्रह धरला पाहिजे. कीर्तन 3 तास पाहिजे. का बरं? पहिले 15-20 मिनिटं पंचपदी, महाराजांची पंचपदी 10 मिनिटं आणि पुन्हा 10 मिनिटं चाल. पाऊण तास इथंच गेला का? तुम्हाला असं वाटतं महाराजांनी काय अभंगाचं चिंतन केलंच नाही. आता आपण दोषी. 3 तास कीर्तन, ज्याला तारीख घ्यायची ना पुढच्या वर्षीपासून 3 तास होतं नेमका. 6ला चालू करा, काय अडचण. पण चिंतन पण अभंगात झालं पाहिजे. काय म्हणतात नाथ बाबा? भाव धरून यावाची ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी तयावरी, स्वमुखे आपण सांगत असे श्री विष्णू, श्री गीता हा प्रश्न अर्जुनीसी, त्याची ज्ञानेश्वरी वाचे वरतासाचे, भयकळी काळाचे नाही तया. ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानेश्वरीला जर शरण गेलं महाराज, ज्ञानोबरायांना शरण गेलं की त्याला कळी काळावरही मात करता येते. बघा ज्ञानेश्वर माऊलींची ओवी बघा. जो मज भोयानंद शरण त्याचे निवारी मी, जन्म मरण या लागी शरणांगत शरण मीची को. हा जन्म मरणाच्या फेऱ्यातून कोण चुकू शकतं? ज्ञानोबराय म्हणतात ह्यात तुला तरायचंय ना, तरुण जायचंय ना, तर महाराज तरुण जायचंय तर मला शरण आहे. काय मला शरण आहे? मग काय करेल? जो मज होय अनन्य शरण त्याचे निवारी मी, जन्म मरण. मग तो बीज बाजूनी केलेला ही आम्हा जन्म पुन्हा नाही, पुन्हा जन्म घेणे नाही. जर महाराज ज्ञानेश्वरीचा विचार जर केला तर महाराज बघा, मी तुम्हाला दृष्टांत, गोड दृष्टांत सांगतो. मराठवाड्यामधील एक अंध व्यक्ती, त्याची पत्नी वारली महाराज. आणि पत्नी वारल्यानंतर मुलं, आजकालचे मुलं महाराज सांगूच नाही. कदाचित आमचंही तीच परिस्थिती होती काय पुढं. आता वृद्धाश्रमाचं उद्घाटन करणं आम्हाला महाराज लोकांना बोलवतात. आता काय बोलावं तिथं बाबा, काय बोलावं तुम्हीच सांगा. काय बोलावं? वृद्धाश्रम तुम्हाला नेऊन ठेवायचे मला, आणि मला म्हणतात बोला. ते म्हणजे काल कीर्तनात तूच सांगितलं, तू तिथं उद्घाटन केलंय महाराज. पण वृद्धाश्रम निघाले आणि तशा उद्घाटन आम्हाला बोलून मला खूप वाईट वाटतं. मी म्हणलं मी भजन करतो जे आहेत त्यांच्या उद्धारासाठी, पण मला ते रिबिन वगैरे कापडायला बोलू नका. 2 ठिकाणी मी ताई मॅडम मी अजिबात गेलो नाही नको म्हणलं. कारण उद्या जर ती आपली सोय मान्य, पण महाराज परिस्थिती असाच मराठवाड्यातला एक अंध व्यक्ती महाराज, पत्नी वारली महाराज. पत्नी गेल्यानंतर महाराज मुलांनी घराच्या बाहेर काढलं. मी तुम्हाला ज्ञानोबरायांची कृपा सांगतोय. ज्ञानोबरायांचा जर व्यासंग केला ना तर काय होतंय ते सांगतो. मग त्यांच्या मनात विचार आला, महाराज जातीवंत वारकरी 12 महिने काय 12 वर्ष आयुष्यभर भजन केलं महाराज, भजनाविषयी दुसरं काहीच नाही महाराज. आणि मुलांना घरात बाहेर काढल्यानंतर महाराज त्यांच्या डोक्यात एक आलं, आपल्याला जर कुणी आता सांभाळू शकतं तर ते फक्त ज्ञानोबा आहेत, ते फक्त तुकोबा आहेत. संतांच्या दारात गेल्याशिवाय आपला आता पुढचा उदरनिर्वाह, पुढचं आयुष्य जाणार नाही. पण अंध असल्यामुळं महाराज कसं बसं महाराज, कुणाला तरी विचारत आळंदीच्या बसमध्ये व्यक्ती तो बसला. आळंदीला उतरल्यानंतर महाराज एका वारकऱ्याला विचारलं, म्हणजे ज्ञानोबरायांचं मंदिर कुठे आहे? त्यांनी सांगितलं, बाबा तुम्हाला दिसत नाही का? हो दिसत नाही. मग त्याने मला सांगितलं, मंदिरापर्यंत सोडाल का? त्या वारकऱ्या मुलाने काय केलं तर महाराजांना त्या ठिकाणी मंदिरात नेऊन सोडलं. 2 दिवस महाराज पिंपळाच्या पारापाशी ते उपाशी मनुष्य बसला. आणि त्या ठिकाणी महाराज एक जातीवंत वारकरी आले आणि त्यांनी विचारलं, बाबा 2 दिवसापासून तुम्हाला मी पाहतोय, घरी जायचं का? चुकला विकलात का? त्याने सांगितलं, चुकलो नाही, आत्ता खरा मार्ग सापडला. आणि महाराज काय करणार? त्यांनी सगळी हकीकत सांगितली. मुलांना घराच्या बाहेर काढला. आता कोण आहे मला? माझ्या मनात विचारायला मला ज्ञानोबराशिवाय मला आता कोण नाही. आणि महाराज त्या व्यक्तीने त्या ठिकाणी 2 दिवस काढल्यानंतर त्या बाबांनी सांगितलं, काय विचार आहे? त्यांनी सांगितलं, इथं बसलात तर ज्ञानोबराय तुम्हाला नक्कीच तारतील, पण ज्ञानेश्वरी घ्या हातामध्ये आणि पारायण. म्हणलं कसं वाचू? कसं वाचू? कसं? दोन्ही डोळे महाराज काही दिसत नाही, भीत आंधळे डोळे. त्यांनी सांगितलं, एक काम करा, अजान वृक्षापाशी बसा आणि फक्त ज्ञानेश्वरीवर बोट फिरवा. आणि महाराज ती कालांतरानं अंध असल्यामुळे एका दात्याने काय केलं, ती त्यांची लिपी असते आणि ती लिपीची ज्ञानेश्वरी त्यांना आणून दिली. महाराज बोट फिरवता फिरवता महाराज कालांतरानं ज्ञानेश्वरांची अशी अशिमकृपा झाली महाराज, त्या अंध व्यक्तीला ज्ञानेश्वरी पाठ झाली. चला आळंदीला, बघा ज्ञानोबराय कृपा किती करतात. आणि महाराज काय झालं, आज कोणी काही करत नाही. प्रत्येक ठिकाणी महाराज पारायणाला लोक त्यांना आवर्जून घेऊन जातात. आता राहिलं का हो जीवनाचं काही? आता जीवनात कोण कोणाचं नाही. जो मज होय अनन्य शरण
त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणांगत शरण मीची एकू. ज्ञानेश्वर महाराजांची महाराज कृपा खूप आहे महाराज. ज्ञानेश्वरीवरती विश्वास ठेवला, ज्ञानेश्वर श्रद्धा असेल तर ज्ञानोबाराय नक्कीच कृपा करतात. काही लोक आता आम्ही सांगतो जा आळंदीला ज्ञानोबारायांच्या समाधीवरती डोकं ठेव, ज्ञानोबारायांच्या समाधीला कान लाव, तुम्हाला नक्कीच ज्ञानोबारायांचं त्या ठिकाणी भजन ऐकायला येईल. बरेच लोक भितडाच्या काळजाचे गेले, कशी ज्ञानोबाराय त्याला दिसतील सांगा बरं. त्याला महाराज अंतकरणामध्ये भाव पाहिजे, अंतकरणानंतर ज्ञानोबाराची तायाची श्रद्धा पाहिजे, तेव्हा ज्ञानोबाराय आतून रामकृष्ण हरी भजन ऐकू येते. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही काय. एकदा ज्ञानेश्वरी महाराज शरण गेलं की पुन्हा काही नाही. का नाही? कारण ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथच नाही महाराज. बघा भगवद्गीता जी आहे, भगवद्गीता जी आहे कशामध्ये महाराज, कुठल्या लँग्वेज मध्ये आहे? संस्कृत मध्ये आहे. ज्ञानोबारायांना असं वाटलं ज्यावेळेस पैठणला शुद्धीपत्र घ्यायला गेले आणि तिकडून येताना त्यांना असं वाटलं की महाराज त्या रेड्याच्या खांबाचं मंदिर आहे आणि त्या खांबाला टेकून बसले आणि निवृत्तदादाला म्हणू लागले आता हा छळ खूप झाला, असं वाटतं की अवतार संपवावा. निवृत्तदादाने सांगितलं ज्ञानोबाराय पुढे ही बहुत करणे आहे, काय करायचं दादा? ज्ञानोबाराय प्रश्न विचारतात. निवृत्तदादा सांगतात सर्वसामान्य जीवाला संस्कृत मधलं गीता कळेल का? होती तत्वज्ञान कळेल का? नाही कळणार. मग ज्ञानोबाराय एक काम करा, ते संस्कृत मधले प्राकृत मध्ये घेऊन या आणि सर्वसामान्य जीव जो आहे ज्याला संस्कृत कळत नाही त्याचा तुम्हाला पुढे ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहायचा आहे. नाथ बाबा निवृत्तीनाथ महाराज सांगतात आणि ज्ञानोबारायने ज्ञानेश्वरी लिहावी आणि तुमच्या आमच्यापर्यंत ज्ञानेश्वरी यावी. महाराज ज्ञानेश्वरी जर आपण वाचली तर ज्ञानेश्वरीचं खरंच ज्ञानोबाराय काय पुरुष आई का मानतात आहे का? ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक ओळीमध्ये जर पाहिलं तर एकही शब्द असा कुणाला टोचून नाही, कुणाला त्रास होईल किंवा एखाद्याला शब्द लागेल असं नाही. ज्ञानोबाराय म्हणतात तैसे साच आणि मवाळ मी तुले आणि रसाळ शब्द जैसे कल्लो अमृताचे. ज्ञानोबारायांनी एक एक शब्द विचार करून लिहिला. ज्ञानोबारायांनी तैसे साच आणि मवाळ मितुले आणि रसाळ शब्द तैसे कल्लोळ अमृताचे. ज्ञानोबाराय म्हणतात बोलायचे ना, एखाद्याला जर खरं असेल आणि ते त्या एखाद्याला लागत असेल नका बोलू, काही फरक पडत नाही. आणि एखादं खरं आहे पण त्याच्या हिताचं आहे नक्की बोला. संत कसे विचार करतात? सहज बोलणे हित उपदेश करोनी साया अशी कविती. संत महाराज जेव्हा बोलतात ना त्यावेळेस जगाचा जडजीवाचा उद्धार व्हावा तसंच बोलतात. त्याची ज्ञानेश्वरी वाचे वदता साचे भयकळी काळाचे नाही तया. आणि मग शेवटी एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, एका जनार्दनी संशय सांडोनी, दुराधारी माई एका जनार्दनी संशय सांडवणी दृढधरी मनी ज्ञानेश्वरी. संशय घ्यायचाच नाही महाराज. संताचं कुळ साधूचं मूळ अजिबात विचारायचं नाही. कारण का मनामध्ये संशय आला की महाराज मनाचा निग्रह करणं खूप अवघड आहे. बघा गुरुनाम वैकुंठ महाराज दांडेकर मामा असे म्हणायचे, हे मन आहे ना मन, आत्ता 2 मिनिटांमध्ये घरी जाऊन यायचं. आत्ता 2 मिनिटांमध्ये प्रयागराजला जातो कुंभमेळ्यात. कुणाचं गेलं म्हणजे 10 लोक गेले बाबा.
लोकांना टेन्शन आलं, काही तिकीट काढले ते, पण आपण जेव्हा जायचंय तेव्हा आपण चुकणार आहे का? चुकेल का भाऊ? ज्याला ज्याचं सरलंय तेव्हा जायचंय, घरी बस नाही तर प्रयागराजला जा. पण 184 वर्षानंतर आला हा महाकुंभ मेळा. मला ज्याला जमेल तर नक्की जा. का? कारण 184 वर्ष कदाचित आपण असो की नसो, ज्याला शक्य आहे त्याने जा. कारण जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालावया पाय, तीर्थयात्रे जाय चुकू नको. एकदा आता आलंय हे परत मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. मिळेल. कोणी एखादा उठून मला सांगा बरं कीर्तनात, पुन्हा मी मनुष्य जन्माला येईल म्हणून. आहे का कोणाला विश्वास? बरं तुम्हाला नाही, एखाद्या मंत्र्याला, पंतप्रधानाला, कोणालाच नाही. मला त्याची शाश्वतीच नाही. कारण हा दुर्लभ आहे, हे मिळत नाही महाराज. बघा, जे मिळालंय ना त्याचा कसा फायदा करायचा जीवनामध्ये महाराज. भजनाची किंमत जीवनामध्ये, थोडा आवाज द्या आता, मोकळा आवाज करा. जीवनामध्ये जन्माला आल्यानंतर ज्ञानोबरायांची मगाशी तुम्हाला ओवी सांगितली, जीवनाला आल्यानंतर त्या मनुष्यवणीचं कामच भजन करायचं. का भजन करायचंय? कारण नरदेहाचा उद्धार करण्यासाठी एकच साधन आहे महाराज, भगवान परमात्म्याचं नामचिंतन. कबीर महाराज खूप गोड सांगतात, अवघ्या 1-2 मिनिटांमध्ये सांगतो. त्या आवाज आवाज मोकळा करा. जीवनामध्ये भजनाची किंमत सांगतात, कारण आहे. कमी नका करू. जीवनामध्ये भजन का करायचं? कारण आहे. ज्याच्या जीवनामध्ये भजन नाही ना त्याच्या जीवनाला किंमतच नाही महाराज. का? कबीर महाराज गोड सांगतात, भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. जीवनामध्ये जर भजन नसेल तर जीवन सुना म्हटले, सुना. त्याला काही किंमत नाही. बघा, शेवटचे 5 मिनिट. पंछी पंख बिना, एक पक्षी आहे आणि त्याला जर पंख नसतील त्याच्या जीवनाला काही किंमत आहे का? पक्षी म्हटलं की उडणारा प्राणी, आणि जीवनाला किंमत का नाही? कारण पंछी पंख बिना, हत्ती दंत बिना. एक हत्ती बड्याला हत्ती आहे आणि त्याला दातच नाही महाराज, त्याच्या जीवनाला किंमत नाही. नारी पुरुष बिना, एक सौभाग्यवती आहे, आपल्या जीवनातील पती परमेश्वर निघून गेला, तिच्याही जीवनाला किंमत नाही महाराज. नाम बिना, पुरुष हरि नाम बिना, भजन बिना जीवन सुना, भजन बिना जीवन सुना. नीर बिना, हे खूप खोल विहीर गंज आणि विहिरीमध्ये पाणीच नाही. सरपंचाला किंमत आहे का? विहीर खूप गर्दी, 50 फूट खाली घातली, त्यात पाणीच नाही. कबीर महाराजांनी किती सुंदर चिंतन केलंय बघा. कोप नीर बिना, कोप म्हणजे विहीर आहे, नीर म्हणजे पाणी. कोप नीर बिना, धेनू चीर बिना. ते कपिला गाय महाराज, त्या गायला जर बछडत नसेल तिच्या जीवनालाही किंमत नाही. मंदिर दीप बिना, सुंदर मंदिर बांधलंय आणि त्या मंदिरामध्ये कधी दिवस लागेल, त्या मंदिरालाही किंमत नाही. पंडित वेद स्वतःला पंडित म्हणतोय, पण महाराज जीवनामध्ये वेदच पडत नाही, त्याच्याही जीवनाला किंमत नाही. पैसा पंडित वेद नहीं, भजन बिना
जीवन तुला भजन विना जीवन कबीर महाराज तुमच्या आमच्या जड जीवाला साधू म्हणते कहे कबीरा कबीरा कहे कबीरा सुनो भाई साधु कैसा पुरुष हरि नाम बिना भजन बिना भजन बिना ज्याच्या जीवनात भजन नाही महाराज त्याच्या जीवनाला काही कीर्तन नाही, काही नाही. खूप सुंदर. बघता बघता 2 तास महाराज मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आमचे बांगर साहेब असतील किंवा समस्त ग्रामस्थ असतील, माझे परममित्र आदरणीय भीमाजी इंदुरे महाराज असतील, आम्ही जवळजवळ 10 वर्ष सोबत सर्विसला होतो. आता पण आहोत, पण काही क्षेत्रात उगाच वेगळं आहे. पण नितांत प्रेम. आमची मैत्री म्हणलं की एक सांगायचं काम नाही. माझ्यासोबत माझे आलेले परममित्र अनंत तारे आहेत. त्यांनी आवर्जून आज ठरवलं की आज म्हणे नाही दयानंद महाराजांची सेवा ऐकायची. काही हरकत नाही म्हणलं. आपल्या माणसासमोर सेवा करलं की अजून आनंद वाटतो मला. का वाटतो त्याचं कारण पण सांगतो. एखाद्या व्यक्तीचा सत्कार दिल्लीत होतोय त्याला काय आनंद होत नाही, मुंबईत होतो त्याला आनंद वाटत नाही, तालुक्याच्या ठिकाणी होतो, पण आपल्या गावात आपल्या जवळच्या लोकांमध्ये झाला ना लय आनंद वाटतो. तसं खरंच माझे ह्या ठिकाणी मित्र जपणं, कारण जीवनामध्ये मित्राची किंमत सर्वांना माहिती आहे. एक तरी जिवलग मित्र माणसा जीवनात असावा. खरंच माझं भाग्य आहे. सर्व्हिस करत असताना असे 2 हिरे भेटले. तुमचे खरंच आभार मानतो. आतापर्यंत मी तुम्हाला फक्त भजन करा म्हणलं, तुम्ही फक्त अशी टाळी कंठाळल्यासारखी वाजवली. पण आपण ज्या ज्ञानोबा आणि तुकोबारायमुळे आज या ठिकाणी सिद्ध झालोत ना, त्या ज्ञानोबा तुकोबारायचं भजन करायचं. आता बाकीच्या टाळकऱ्याने कोणी म्हणायचं, कोणीच टाळही वाजवायचं नाही. जेव्हा सांगेल तेव्हा वाजवायचं. आतापर्यंत मी तुम्हाला त्रास दिला का? शेवटी कोण म्हणलं त्रास दिला? अजिबात त्रास दिला नाही. आणि तुम्ही एवढं मनावर घेतलं नाही. तुला कशाला बोलवले असं सांगितलं. तुला कशाला बोलवले? तू भजन कर. नाही तर काय ओरडायचं ओढ. माझ्याकडे माझे क्लासेस पण आहेत, म्युझिक क्लासेस वगैरे घेतो. एक असा महाराजांसारखा एक तरुण आला. आता आम्ही ही आलापी वगैरे करतो. रागामध्ये आलापीला विशेष महत्व आहे, बरोबर ना बाबा? रागाला चाल म्हणता येईल, आलापी येत नाही, कारण रागाची माहिती नसते. तो व्यक्ती माझ्याकडे आला, म्हणला गुरुजी मला गायन शिकवा. म्हणलं काही हरकत नाही. रघुनाथ नावाचा व्यक्ती आता म्हणला गुरुजी सगळं शिकवा, तुम्ही जे विवळताव ना, म्हणला विवळ न कळतो ना ते शिकवू नका म्हणला. अरे त्या विवळायला काय त्रास होता आम्हाला माहिती. त्याला म्हणलं उठ इथून, कारण अवघड आहे. त्याची जोपर्यंत तपस्या करत नाही तोपर्यंत येत नाही ते. पण असो, खरंच सर्वांचे आभार. आता फक्त मी पुढं म्हटलं की ज्ञानोबा आहे तुकोबारायचं एक सुंदर भजन घेऊ आणि नंतर 2 मिनिटामध्ये शिवेला पूर्णविराम देऊ. मी पुढं म्हटलं की महिला आधी म्हणतील, आणि या ठिकाणी मला वाटतं 70-30 गणित आहे. म्हणजे सत्ता आपलीच आहे, काळजी करू नका. आवाज ज्याचा आवाज येईल त्याला जास्त येईल, मोठा आवाज येईल त्याला मी माझं पाकिट देतो. हा खरंच बरं का तारे साहेब, मी पाकिट म्हटलं, मी पैसे म्हटलं, काळजी करू नका. तेही हवं तर तेही घेऊ. पण नामचिंतन असं करा की जीवनाचा उद्धार झाला पाहिजे. पण टच करा, सापसा धरा किंवा सागप धरा, काही करायचं. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया. मला ऐकायला कमी येतं,
आवाज जोरात आला पाहिजे. मला जेवण असेल नसेल पंगत जो कंजूसपणा करेल त्याला अर्धी चपाती दिली जाईल. ज्ञानोबाराया माझा तुकोबाराया 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 पाकिट पण नाही ना पैसे पण नाही. ज्ञानोबाराया